पुण्यात गौतमी पाटीलच्या चालकाने रिक्षा चालकाला जोराची धडक दिली होती आणि या घटनेचा अपघातापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। अपघातापूर्वी एका पेट्रोल पंपावर चालकाने एका व्यक्तीला सोडल्याचं सीसीटीव्हीतून उघड झालंय। या गाडीमध्ये फक्त चालकच नाही तर आणखी काही व्यक्ती असल्याचा आरोप अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाने केला होता। त्यानंतर अपघातापूर्वीचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। पोलिसांनी सगळं सीसीटीव्ही तपासण्याचं मान्य केलं होतं, मात्र आता या नव्या फुटेजमुळे खळबळ उडालेली आहे। गौतमी पाटीलच्या कारचा अपघात प्रकरणी आता अपघातावेळी चालकाने मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट झालंय। चालकाच्या वैद्यकीय अहवालातून ही माहिती समोर आली आहे। गौतमी पाटीलच्या कार चालकाने रिक्षाला धडक दिलेली होती आणि यामध्ये रिक्षाचं मोठं नुकसान झालं होतं आणि चालक जखमी झाला होता। चालकावरती सध्या उपचार सुरू आहेत, मात्र या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी करण्यात आलेली होती। या चालकाने मद्यप्राशन केलं आहे का या संदर्भातला तपासही पोलिसांनी केला, मात्र वैद्यकीय अहवालामध्ये मद्यप्राशन केलं नसल्याचं समोर आलंय।